मित्रांनो नमस्कार, मी मिलिंद जाधव TV10. मित्रांनो, पुणे आणि कलाकार कट्टा हा विषय एकमेकाशी खूप जवळ अगदी निगडीत आहे. तर कलाकार कट्ट्यासंदर्भात तिकडचं जे पॅनल आहे, डेक्कनशी संबंधित जे पॅनल आहे, पूर्ण भाजपचं पॅनल आहे, त्याच्यामधले जे 4 नवनिर्वाचित नगरसेवक आलेले आहेत, तर त्यांचं सगळ्यांचं असं म्हणणं आहे की कलाकार कट्टामुळं तिथं ट्रॅफिक जाम होतं वगैरे, आणि काही कारणानं त्यांनी ते पत्रही दिलेलं आहे आयुक्तांना, ते तिथनं काढण्यात यावं किंवा त्याचं स्थलांतरित करावं, असं त्या 4ही नगरसेवकांचं मत आहे. तर आज आपण जे नवनिर्वाचित पहिलेच टर्म असलेले पुनीत जोशीच दादा जे आहेत, त्यांच्या ऑफिसमध्ये आपण आलेले आहोत. त्यांनाही आपण विचारणार आहोत की कलाकार कट्टासंदर्भात तुमचं काय मत आहे. सर नमस्कार. सर TV10मध्ये तुमचं स्वागत आहे. नमस्कार. तर सर, कलाकार कट्टा हा तुम्हाला विषय माहिती झाला आहे, तर त्याच्या संदर्भात तुमचं काय मत आहे? कारण का तुमचं स्वरा पत्रावर त्या सही आहे, विशेष करून पांडे सरांनी तुमच्या नावाचं ते पत्र आहे. तर काय मत आहे सर तुमचं, आणि त्याच्यावर आपण पुढे बोलू एक थोड्या वेळ. सर्वप्रथम मला या ठिकाणी असं वाटतं की भारतीय जनता पार्टी असेल किंवा आम्ही सर्व त्यातले सभासद असू, महानगरपालिकेच्या आम्ही सभासद म्हणून काम करतोय, पण एक कार्यकर्ता म्हणून गेले अनेक वर्ष सामाजिक जीवनात जगत असताना आणि सामाजिक जीवनात असताना अनेक कलाकारांच्या प्रश्नांवर काम करणारा मी कार्यकर्ता आहे. अनेक कलाकारांना व्यासपीठ देणारा आमची संस्था आहे, युवा सुराज्य प्रतिष्ठान नावाची. त्याच्या माध्यमातून अनेक कलागुणांना आम्ही त्या ठिकाणी प्लॅटफॉर्म दिलेला आहे, व्यासपीठ दिलेलं आहे. शास्त्रीय नृत्य असेल, शास्त्रीय गायन असेल, चित्रकला असेल, फाईन आर्ट्स असेल, या सगळ्या विषयात आम्ही काम करतो. परंतु हा विषय कलाकार कट्ट्याचा तो कुठल्या कलाकारांना विरोध किंवा कुठल्या तरी कलेला विरोध असा नसून त्या भागात होणारी ट्रॅफिक कोंडी, त्या भागातल्या रहिवाशांना होणारा त्रास. आपल्याला माहिती आहे, गुडलक हॉटेलच्या मागे डेक्कन जिमखाना सोसायटी आहे. ज्येष्ठ लोक राहतात, मुलं इथं नसतात, ते एकटे असतात, त्यांना होणारा त्रास, त्यांना तिथे ट्रॅफिकला होणाऱ्या म्हणजे अडचणी. तो अक्षरशः 3.5 मीटरचा रस्ता आता गुडलकच्या शेजारून झालाय. त्याला पर्यायी रस्ता कुठला, तर आपल्या ते डेक्कन स्पोर्ट्सचं जे दुकान आहे किंवा आपण ज्याला म्हणतो शक्ती स्पोर्ट्स आहे, तिथलं चॅम्पियन स्पोर्ट्सचं दुकान आहे, त्या दुकानाच्या इथनं एक रस्ता आहे, पण तो वन वे आहे, तो देखील छोटा आहे, नॅरो आहे. तर त्या सगळ्या रहिवाशांना होणारा जो ॲक्सेस पॉईंट आहे तो खूप छोटा आहे, आणि तो ॲक्सेस पॉईंट छोटा असल्यामुळे तिथे ट्रॅफिकची अडचण होते. त्यांना जायला 10-15 मिनिटं त्या चौकात थांबायला लागतं. सगळ्यात दुसरी अशी महत्त्वाचा विषय म्हणजे गुडलक चौकातनं जेव्हा आपण डावीकडे वळून भांडारकर रोडला जातो, तर तो देखील कट्टा मोठा केल्यामुळे, बाहेर असल्यामुळे, रोडपर्यंत असल्यामुळे त्यात बसेस नीट वळत नाही. ह्या सगळ्या गोष्टी आहेत. त्या भागातले नागरिक वारंवार या सगळ्या विषयांमध्ये आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्याकडे देखील तक्रार करत होते. आपल्याकडे देखील, आमच्याकडे देखील, आमच्या चौघांकडे त्यांनी एक निवेदन दिलं की बाबा आम्हाला त्या गोष्टीचा त्रास आहे. कलाकार कट्टा तोडायचा, कलाकार कट्टा पाडायचा हा उद्देश कधीच आमचा कोणाचा नाही. माझं तर असं म्हणणं आहे की कलाकारांना एक चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर पुणे महानगरपालिकेने तयार केलं पाहिजे. आता तिथं सगळ्यात जास्त करून काही फाईन आर्ट्सची लोक असतात, आर्टिस्ट असतात, स्केच करणारे लोक असतात, ते असतात. तर मला असं वाटतं की त्यांना चांगली मोठी जागा मिळाली पाहिजे, सुरक्षित जागा मिळाली पाहिजे. आज ते देखील म्हणजे जीव मुठीत धरून तिथं बसत आहेत. ट्रॅफिक आहे, कधी कुठली अडचण झाली, कधी कुठला ऍक्सिडेंट झाला, तर ती सुरक्षा त्यांना आहे का त्या कलाकारांना? तर नाही आहे. तर मला असं वाटतं की जिथं मोठी जागा आहे, मोकळी जागा आहे, तिथं अजून इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं करता येईल, साऊंड सिस्टीम लावता येईल, चांगला एक प्लॅटफॉर्म तयार करता येईल, अशा ठिकाणी करावं. आम्ही आयुक्तांना पर्याय सुचवला की आपली जी छत्रपती संभाजी बाग आहे, संभाजी बागेत या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीनं हा कलाकार कट्टा होऊ शकतो का? मला असं आठवतं की पूर्वी सांस्कृतिक कट्ट्याची मान्यता ही कमला नेहरू पार्कला आहे, छत्रपती संभाजी महाराज उद्यानात आहे. तर मग त्याचा वापर का नाही करत? मुख्य रस्त्यात येऊन मुख्य चौकातच हा कलाकार कट्टा का हवा? ह्याच्या मागे काही वेगळं कारण आहेत का, वेगळे उद्देश आहेत का? बरं, कलाकार कट्ट्यावर किती म्हणजे फाईन आर्टची काही संध्याकाळची लोक सोडली तर कोण असतो? राजकीय पक्षांचे आंदोलनं होतात, तर त्याच्यासाठी तो कट्टा आहे का? आणि तिथल्या भागातल्या लोकांना होणारा त्रास, तो त्रास काय आपण सगळ्यांनी म्हणजे नजरअंदाज करावा का, त्यात तितके लक्ष द्यावं नाही का, असं आहे का? मला सगळ्यात वाईट या गोष्टीचं वाटतं की जेव्हा आम्ही ते पत्र दिलं किंवा आयुक्तांना या विषयातली माहिती दिली, दुसऱ्या दिवशीपासून कुठले बिनबुडाचे आरोप विरोधी पक्षातील लोक करायला लागले. यांचे काही हितसंबंध आहेत का?
अरे ज्या मतदारांनी आम्हाला मतदान केलं त्यांच्याशी आमचे हितसंबंध आहेतच. ज्या मतदारांनी आम्हाला 20-20 हजार मताधिक्याने निवडून दिलं त्यांच्याशी आमचे हितसंबंध आहेतच आणि त्यांच्या प्रश्नांसाठी आम्ही रस्त्यावर उतरणारच आणि महानगरपालिकेत आम्ही फॉलोअप करणार. तर माझं असं म्हणणं आहे की कलाकारांना चांगली जागा मिळवून दिली पाहिजे, त्या विचाराचे आम्ही आहोत. तिथे जे चांगलं म्युरल मागच्या म्हणजे एकबोटेताईंनी नगरसेविका असतील त्यांच्या निधीतून जे म्युरल केले ते म्युरल तसंच ठेवायचं, चांगलं म्युरल आहे ते, उलट त्याची डागडुजी करून घेऊ. फक्त हा वायडनिंगचा जो विषय आहे तो वायडनिंगचा विषय केला पाहिजे. कलाकार कट्टा तोडा हा विषय नाही, रोड वायडनिंग करा हा विषय आहे. नरेटिव्हची कुठंतरी आपण म्हणतो की चुकीचा नरेटिव्ह देणं, फेक नरेटिव्ह करणं की कलाकारांवर अन्याय होतोय. मी त्या ठिकाणी तुम्हाला सांगू इच्छितो की त्या ठिकाणी आयुक्त नवल किशोर राम हे तिथल्या कलाकारांना येऊन भेटले, कलाकारांशी बोलले, त्यांनी सांगितलं, त्या कलाकारांशी संवाद केला की तुम्ही इथे जेव्हा तुमचे स्केच काढता तेव्हा तुम्हाला डिस्टर्बन्स होत नाही का, इतकी गर्दी असते, हॉर्न असतं, हॉकिंग असतं, पोल्युशन आहे, तुम्हाला चांगली जागा आपण हे करू. ते कलाकार पण तिथले म्हणले हो साहेब आम्हाला मोठं इन्फ्रास्ट्रक्चर ह्या पुणे शहरात अपेक्षित आहे आणि अख्ख्या पुणे शहरात फक्त गुडलक चौकातच कलाकार कट्टा असला पाहिजे. मी तर म्हणतो प्रत्येक वॉर्ड ऑफिस थ्रू असे कलाकारांना बसण्याची एक कुठेतरी जागा पाहिजे, त्यांना त्यांचे परफॉर्मिंग आर्टसाठी एक चांगलं तिथं त्यांचं इन्फ्रास्ट्रक्चर केलं पाहिजे. अशा विचाराचे आम्ही आहोत. तर उगीच त्याला पॉलिटिसाइज करू नये असं माझं म्हणणं आहे. तिथल्या नागरिकांचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न हे महत्त्वाचे आहेत, गंभीर आहेत. 1980च्या दशकात बोरावकेंकडनं ती जागा कशासाठी घेतली हो, तर रोड वायडनिंगसाठी घेतली ना. रस्ता कमी पडत होता, 82ला रस्ता कमी पडत होता. आज साल काय 2026 मध्ये आपण आहोत, आज तो रस्ता अजून कमी पडतोय. तर मला असं वाटतं यात शहानिशा व्यवस्थित करून मला असं वाटतं की पुणे महानगरपालिकेचे आयुक्त हे खूप प्रॉम्प्ट आहेत, समज आहे त्यांना आणि ते मला असं वाटतं योग्य तो निर्णय घेतील. ह्यात खूप पॉलिटिसाइज करणं, तिथं सही मोहीम करणं, आंदोलन करणं, सेव कलाकार कट्टा करणं ही नौटंकी आता विरोधी पक्षांनी बंद करावी. धन्यवाद. सर, हे जर काही प्रश्न मागे निर्माण झालेले आहेत, आत्ताही माझ्याकडे काही जे प्रश्न आले ना ते तुमच्यासमोर मांडतो. एक तर कुठलाही कलाकार जो तिथं काम करतो मग किंवा त्याचा तो आंदोलनामध्ये भाग आहे आणि त्याचा बिलकुल याला सपोर्ट नाही आहे की तिथनं ते हलवलं जावं. तिकडे जे कलाकार होते साधारणतः 4-5 वर्ष झाली तेव्हापासून ते आहे. ते दुसरा मुद्दा असा आहे की हे भाजपचं ह्यासाठी वर येत आहे हा मुद्दा की भाजपच्याच म्हणजे ज्योत्स्नाताई एकबोटे जे होत्या त्यांनी ही संकल्पना मांडलेली आहे आणि त्यानंतर आता पांडे सर काय म्हणतात की ती कल्पना चुकीची होती असं म्हटल्यानंतर त्यामध्ये 2-3 प्रश्न मुद्दा असा येतो की तिथं तो खर्च केला आहे, मग तो वाया गेला का 4 वर्षात एक तर. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तिथं तेच ठेवून थोडंसं आणखीन दुसरे काही तिथं काढून कारण का परत म्हणजे जर अतिक्रमण म्हटलं तर ते पुढचा FC रोड आहे ना तो सगळा फुटपाथ अगदी म्हणजे जाम आहे कलाकार सोडून वेगवेगळ्या कारणासाठी. तर याच्या व्यतिरिक्त आणखीन काही निर्माण करा तुम्ही पण हे काढू नका असं बेसिकली त्यांचं म्हणणं आहे. यावर तुमचं काय म्हणणं आहे? नवीन निर्माण नक्की केलं पाहिजे आणि जे रस्त्यात येत आहे, ज्याची अडचण आहे, ज्याच्यामुळे लोकांना त्रास होतो ते आपल्याला वायडनिंग करावंच लागेल अशी माझी भूमिका आहे. ज्योत्स्नाताईंची कल्पना चुकीची असं आम्ही कोणीही कधीच म्हणणार नाही. त्यांनी चांगल्या भावने, त्या शिक्षिका आहेत, त्या स्वतः शिक्षिका आहेत, त्यांना सगळ्या विषयातली माहिती आहे आणि त्यांनी एक चांगल्या उद्देशाने तिथं कट्टा केला. पण त्यानंतर होणारा ट्रॅफिकचा त्रास कदाचित असा तेव्हा ते प्लॅनिंग नीट झालं नसेल, कोविडचा काळ होता. पण ठीक आहे ना, माझं असं म्हणणं आहे की एखाद्या विषयात जर आपल्याला दुसरीकडे स्थलांतरित करायचं असेल, चांगली मोठी जागा मिळत असेल, बरं डेक्कन परिसरातच एखादी मोठी जागा मिळेल तर अडचण काय, गुडलक चौकातच का पाहिजे? मला असं वाटतं की उगीच यात कुठल्याही प्रकारचा अशा म्हणजे हट्ट किंवा हा कोणीही करू नये. आणि तिथल्या कलाकारांचे माझ्याकडे व्हिडिओज आहेत. तुम्ही जे म्हणताय ना की कलाकारांचं मत वेगळं, माझ्याकडे कलाकारांचे व्हिडिओज आहेत. कलाकार असं म्हणतायत तिथं की बाबा आम्हाला चांगली जागा द्या, मोठी जागा द्या, चांगल्या ठिकाणी द्या आणि फक्त एका भागात नाही तर शहरात अशा प्रकारची निर्मिती व्हावी असं त्यांचं म्हणणं आहे आणि त्यानुसार आपण येत्या काळात काम करू. मला असं वाटतं खूप ह्या विषयात राजकारण न करता आवश्यक जे आहे ते जर केलं तर मला असं वाटतं सोयीचं. ठीक आहे सर, 2 विषय फक्त म्हणजे शेवटचा प्रश्न आहे. एक तर कलाकारांचे जे काय तुमच्याकडे व्हिडिओ असेल ते कृपा करून TV10ला शेअर करा सर, मी तेही पुटअप करीन. आणि दुसरं म्हणजे जर ते स्थलांतरित करणार आहे किंवा तुम्ही ते ट्रॅफिकचा प्रॉब्लेम म्हणताय तर परत विरोधक जे म्हणतात म्हणून नाही तर टेक्निकली तिथं म्हणजे खरंच ते अडचण दूर होणार आहे का? कारण का तो कट्टा जो आहे ना तो असा एका कोपऱ्यावर आहे ज्याला किती जरी बदललं तरी जो छोटा रस्ता वळून जातो भांडारकर रोडला तो तेवढाच राहणार, त्याच्यामध्ये काही बदल होणार नाही असं म्हणजे टेक्निकली आम्ही ऐकलेलं आहे. त्याच्यावर टेक्निकली आयुक्त तर विचार करणारच आहेत.
तर मग ते नक्की त्याच्यातनं किती भाग काढणारे काय काढणारे याच्यावर तुमच्याकडं काही ब्ल्यूप्रिंट अवेलेबल आहे का सर? साहेब, नगरसेवक किंवा कुठलाही लोकप्रतिनिधी जो असतो तो ॲडवायझरी ऑफिसर असतो. प्रशासन हे एक्झिक्युटिव्ह ऑफिसर्स असतात. ओके. त्यात सगळे मोजमाप, त्याचे डायमेन्शन्स, सगळ्या गोष्टी चेक करून किती रस्ता असला पाहिजे, वळणासाठी किती आवश्यक असला पाहिजे, तो मुख्य चौक आहे, त्याचे जे पॅरामीटर्स आहेत त्यानुसार प्रशासन काम करेल. धन्यवाद. ठीक आहे सर, थँक्यू सर. TV10 बद्दल 2 शब्द बोलणार असाल तर तुम्ही बोलू शकता. TV10 आणि आमचे मित्र मिलिंदजी हे अतिशय प्रभावीपणे काम करतात. त्यांच्या सर्व कार्याला शुभेच्छा. पुणे शहराच्या हितासाठी सगळ्यात महत्त्वाचा स्तंभ हा पत्रकारिता असते आणि त्याचं चांगलं काम मिलिंदजी करतात. त्यांना मी शुभेच्छा देतो. TV10च्या सगळ्या प्रेक्षकांना देखील नमस्कार करतो. धन्यवाद.